सांगली जिल्ह्यामध्ये राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक, शिक्षकेतर, नगरपालिका, नगर परिषद कर्मचारी समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी सांगली यांच्या कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र या शासन मान्यताप्राप्त संघटनेच्या वतीने राज्यभर रास्त मागण्याबाबत सांप्रत शासनाचे दुर्लक्ष होत असून चर्चासत्रे, पत्रव्यवहार मार्फत शासनास जागृत करूनही शासन दरबारी अनाकलनीय उदासीनता दिसून येत आहे। या विरोधात संघटनेने तीव्र संघर्षाचे रणशिंग फुंकण्यापूर्वी आज सत्याग्रह आंदोलन छेडले। लोकशाही मार्गाने आंदोलनाची दखल शासन घेईल का अशी शंका देखील कामगार कर्मचारी यांच्या मनामध्ये धास्तावत आहे। यासाठी सर्व कामगार कर्मचारी शिक्षकांनी लाखोंच्या संख्येने धरणे सत्याग्रह आंदोलनात सहभाग घेतला। त्यांनी आपला रास्त असंतोष व्यक्त केला। शासनास संघटनेच्या वतीने नमूद जिव्हाळ्याच्या मागण्यांकडे लक्षवेध करून सत्वर मान्य करण्यात याव्यात, त्याबाबतचे आदेश प्रत्येक विभागामार्फत प्रसिद्ध करावेत अशी मागणी केली आहे। यावेळी समितीचे निमंत्रक PN काळे, मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष JK महाडिक, कार्याध्यक्ष DG मुलाणी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस गणेश धुमाळ, कोषाध्यक्ष संदीप सकट, कार्याध्यक्ष मिलिंद हारगे, NPS अध्यक्ष रवी अर्जुने, सचिन यादव, जिल्हा परिषद संघटनेचे जयसिंग लोणकर, शिक्षक संघटनेचे बाबासाहेब लाड, हाजीसाब मुजावर तसेच पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। मी PN काळे, पुणे विभागीय सचिव आणि सांगली जिल्ह्याचा निमंत्रक या नात्यानं या ठिकाणी आज राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीनं धरणे सत्याग्रहाचं आंदोलन करण्यात येतं। कारण राज्यभर आज जे NPS धारक आहेत त्यांच्या मनामध्ये एक वेगळी धारणा झालेली आहे की राज्य सरकारनं आम्हाला जशी त्या तशी जुनी पेन्शन लागू करणं गरजेचं होतं, पण त्यांनी तसं न करता OPS, NPS आणि सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला। परंतु मार्च 2025 अखेर त्यांनी आपल्याला ऑप्शन्स देण्यासाठी मर्यादा घातलेली आहे, पण वास्तविक अद्याप राज्य शासनानं कोणतेही शासकीय परिपत्रक काढलेलं नसल्यामुळं कर्मचाऱ्यांना नेमकं कोणती योजना लिहून द्यायची हे अद्याप समजलेलं नसल्यामुळं मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे। त्यामुळं आमची एक विनंती आहे या आंदोलनाच्या निमित्तानं की राज्य सरकारनं ताबडतोब आमच्या जुन्या पेन्शन संदर्भात निर्णय घ्यावा, जुनी पेन्शन जशीच्या तशी लागू करावी आणि कोणत्याही प्रकारचं जे अंशदान आहे ते अंशदान कपात न करता ती रक्कम कर्मचाऱ्याला व्याजासहित परत करावी, राज्य सरकारला परत करावी अशी या आंदोलनाच्या निमित्तानं आमची पहिली मागणी आहे। त्याचबरोबर केंद्रानं 8वा वेतन आयोगाची स्थापना केलेली आहे, ते 8वा वेतन आयोग सरकारनं लागू करावा। त्याचबरोबर रिक्त पदं तात्काळ भरावीत, कारण रिक्त पदाचा 50% बोजा आज हे आमचे कर्मचारी उचलत आहेत। कर्मचारी कमी असल्यामुळं कर्मचाऱ्यांवर प्रचंड मोठा शासकीय कामाचा ताण आहे आणि या ताणतणावाखाली प्रत्येकाला BP आणि शुगरशिवाय जगता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत सरकारनं ही रिक्त पदं भरली पाहिजेत। त्याचबरोबर अनुकंपा तत्वावरची पदं भरली पाहिजेत। त्याचबरोबर आज शासकीय कार्यालयामध्ये जी हाणामारी होते, गुंड प्रवृत्तीचे लोक येऊन शासकीय कामात अडथळा निर्माण करतात, अशांना अजामीनपात्र गुन्हा दाखल केला पाहिजे। अशा अनेक मागण्यांसाठी आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शासकीय महाराष्ट्रातले 17 लाख कर्मचारी आज आंदोलन करत आहेत। सांगली जिल्ह्यातले विविध खात्यातले शासकीय कर्मचारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आज शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 10-20-30चा प्रश्न अजूनही सरकारने निकाली काढलेला नाही, त्यामुळे शिक्षकांच्या